म्हणजे तुम्ही जरा नरेंद्र मोदीजींचे 2014ची व्हिडिओ काढा, 2013ची फडणवीसांची पदयात्रा काढा पाशा पटेल बरोबरची. मला त्यांना विनंती करायची आहे फडणवीसांना, तो व्हिडिओ जरा 10 वेळा तरी किमान ऐका, रोज एक वेळ सकाळी बघा जरा. तुम्ही म्हणाला होता 2013मध्ये ज्यावेळेस सोयाबीनला 4,500 रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता, त्यावेळेस त्यांनी 6,000ची मागणी केली, यात्रा काढली, दिंडी यात्रा काढली पाशा पटेल बरोबर आणि 6,000 रुपयाची मागणी केली. 10 वर्षांनी त्याच सोयाबीनला 3,600 रुपये 700 रुपये दर मिळत असेल तर का या शेतकरी यांची पूजा करणार? शेतकरी यांना मतं देणार? शेतकऱ्याचा उद्ध्वस्त करण्याचं पाप कराल. सोयाबीनला दर नाही, MSP दाखवतात. कालही नरेंद्र मोदी जी बोलून गेलेत चिमूरमध्ये, हम किसान के उपज को 2 गुना 1.5 गुना भाव दे रहे. काय भाव? अरे भाई, झूठ बोलने की हद होती है. खरं म्हणजे खरं बोलायचं, खोटं किती बोलायचं ते बोलून गेलेत. कापूस, तुम्ही ज्यावेळेस कापूस निघतो त्यावेळेस कापूस निर्यात करता, गाठी निर्यात करता कापसाच्या. सोयाबीन निघतो त्यावेळेस सोया ऑइल इम्पोर्ट करता. ज्यावेळेस भात निघतो, धान निघतो त्यावेळेस त्याला एक्सपोर्टमध्ये 25% ड्युटी लावता. हे काय चाललं आहे? तुम्हाला शेतकऱ्याला जगवायचं आहे की नाही आहे? आणि वरून नाक वर करून विकास आघाडीला हिनवत आहे आम्ही शेतकऱ्याचं वाटोळं केलं म्हणून. अरे, महायुतीने वाटोळं केलं, नरेंद्र मोदींच्या सरकारने वाटोळं केलं. 2015मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असं ॲफिडेव्हिट सुप्रीम कोर्टात कोणी दिलं? भारतीय जनता पक्षाच्या सरकारने दिलं. आणि आज पायाखालची वाळू घसरते म्हणून ते म्हणतात की आम्ही कर्जमाफी करू. तुम्ही कोणाचा सल्ला घेऊन सांगताय? घेतला होता काय देवेंद्रजीने आणि एकनाथ शिंदेनी सल्ला? अमित शहाजींचा घेतला होता का सल्ला? नरेंद्र मोदीजींचा सल्ला घेतला होता का? म्हणजे पुन्हा नवीन जुमलेबाजी निवडणुकीच्या तोंडावर, नवीन काहीतरी. पण शेतकरी यांना माफ करणार नाही. महाराष्ट्रातला शेतकरी उद्ध्वस्त करण्याचं पाप या लोकांनी केलंय. 20,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या 10 वर्षामध्ये झालेल्या आहेत. या सगळ्या पापाचे वाटेकरी महायुती आहे, महापापी महायुती सरकार आहे.